कर्मचारी पुरवणाऱ्या एजन्सीचाही क्रीडा घोटाळ्यामध्ये सहभाग आहे असं आता उघड झालेलं आहे। क्रीडा घोटाळा आरोपी हर्ष कुमारकडनं 80 लाख घेणारा आता व्यवस्थापकही सध्या त्याला अटक करण्यात आली आहे। वेव्ह मल्टी सर्व्हिसेस च्या नागेश डोंगरे या व्यक्तीला सध्या अटक करण्यात आलेली आहे। संभाजीनगरचं हे क्रीडा संकुलातलं घोटाळ्याचं प्रकरण आहे। नागेश डोंगरेला 80 लाख रुपये हर्ष कुमारने दिल्याचे पुरावे सापडल्याचं कळतंय। व्यवस्थापक नागेश डोंगरेला आता 4 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे। या संदर्भात आपले प्रतिनिधी कृष्णा केंडे आपल्या सोबत आहेत। कृष्णा, आणखीन एक मोठा उलगडा होता या क्रीडा घोटाळ्यामध्ये, काय अपडेट आहे? एक मोठा उलगडा या सगळ्या प्रकरणामध्ये होतो आहे आणि त्याचं कारण आहे की एक अटक या ठिकाणी करण्यात आलेली आहे। यापूर्वी 3 लोकांना अटक करण्यात आली होती, ज्यामध्ये हा जो हर्ष कुमार आहे त्याच्या मैत्रिणीला अटक केली होती। त्याबरोबरच अन्य 2 पती पत्नी म्हणजे यशोदा शेट्टी आणि त्यांचा पती या ठिकाणी अटक करण्यात आलेला होता। आणि काल ज्या कंपनी थ्रू हा तिथे जॉईन झालेला होता त्याचे जे मुख्य आहेत त्यांना देखील 80 लाख रुपये या सगळ्या खात्यातून गेल्याचं समोर आले आणि त्यामुळे प्रत्येकाच्या नावे कोट्यावधी रुपयांची मालमत्ता असल्याचं समोर आलेलं आहे। याचाच तपशील द्यायचा झाला तर हर्ष कुमार याच्या खात्यामध्ये 3 कोटी आहेत, 1 कोटी 20 लाखाची BMW आहे, 32 लाखाची आणखीन एक बाईक आहे, वडिलांच्या नावावर एक फ्लॅट आहे, 28 लाखांची एक स्कोडा आहे, 20 लाखाचं इंटिरियर केलेलं आहे आणि त्यासाठी चीनमधून सामान आणलेलं आहे जे मैत्रिणीच्या फ्लॅटसाठी होतं। यशोदा शेट्टीची मालमत्ता आपण पाहिली तर त्यामध्ये बँक खात्यात 1 कोटी 69 आहेत, एक मोठी कार आहे, एक फ्लॅट देखील या ठिकाणी मिळून आलेला आहे। आणि जी मैत्रीण आहे अर्पिता तिच्या खात्यात 1 कोटी 1 लाख रुपये आलेत। माय वर्ल्ड म्हणजे जो आपण फ्लॅट या ठिकाणी दाखवला होता तो देखील आहे। त्याचबरोबर मुंबईमध्ये एक फ्लॅट आहे, एक आयफोन आहे, एक सॅमसंग फोल्ड फोन आहे, असे एकूण 4 कोटी 7 लाख रुपयांची मालमत्ता या ठिकाणी आढळून आली आहे। अजून देखील हर्ष फरार आहे आणि त्याची चौकशी पोलीस करतायत। आणि या सगळ्या प्रकरणामध्ये बँकेचे जे अधिकारी आहेत त्याचबरोबर स्पोर्ट्स विभागाचे जे अधिकारी आहेत त्यांची देखील कसून चौकशी केली जाते आहे। पूर्वी धन्यवाद कृष्णा, या संपूर्ण प्रकारावरती आपण लक्ष ठेवून राहा। धन्यवाद आपण दिलेल्या माहितीबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।